बीडमधील माफियागिरीचा तपास हा फार्स आहे असं म्हटलंय संजय राऊत यांनी। बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड बाहेर चालवावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत अशाही पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत यांनी। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल। या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।